संगीत संस्थान सन्माननीय रानडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण भारतभरात नाही तर भारताच्या बाहेर देखील आपले विद्यार्थी आता मोठ्या प्रमाणावरती कार्य करत आहेत आणि त्यांनी जनशिक्षण या योजनेला निवडलं आणि जनशिक्षणच्या माध्यमातून पूर्ण देशभरात देशाच्या बाहेर जे काही विद्यार्थी हे कोर्स करू इच्छितात त्यांना मोठ्या प्रमाणावरती भारत सरकार पुरस्कृत प्रमाणपत्र देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे, जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल किंवा स्वतःचा व्यवसाय, आपण याला व्यवसाय म्हणू शकतो की व्यवसाय स्वतःचा ती सुरू करू शकतील आणि त्यानिमित्ताने म्हणजे सुगम संगीत आहे किंवा संगीत हा विषय आहे, हा लोकांमध्ये त्याचा प्रचार होईल, प्रसार होईल आणि त्यामध्ये लोकांची असेल, मुलांची असेल, काय आवड निर्माण. सुरुवातीला अनेक वाद्याला अनुसरून देखील आपण काही कोर्सेस घ्यायचे, म्हणजे तबला असेल, पेटी असेल किंवा हार्मोनियम असेल, हे सगळे सर्टिफिकेट सुद्धा जनशिक्षणच्या माध्यमातून आपण बनलेलं असतील. कल्याण असेल, ठाणा असेल, पुणा असेल आणि आसामी राज्यांमध्ये देखील आपण एक यशस्वी प्रयत्न रानडे सरांच्या माध्यमातून केला आणि सरांनी खूप मोठ्या प्रमाणावरती ते काम वाढवल्यानंतर शिवाली मॅडम आहेत, वीणा मॅडम आहेत, यांनी देखील खूप उत्कृष्टरित्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. त्यांनी ती कला अवगत केली, अगदी त्यांनी देखील त्यांच्या मुलांनी देखील ती कला अवगत केली आणि अतिशय उत्कृष्टपणे म्हणा किंवा निष्णातपणे आता ते सगळं गोष्टी चालवत आहेत. मॅडमचं पण बघत असाल तुम्ही, यूट्यूबला आहे, फेसबुकला आहे, कोणत्या चॅनल्सवरती मॅडमचं पण टीव्हीवरती मुलाखत आहे. तर हे आपले सर्वांचं यश, जनशिक्षणचं एकट्याचं नाही किंवा श्री समर्थ शारदा सुगम संघ संस्थांचं नाही आहे, तर आपल्या सर्वांचं आहे. कारण तुम्ही देखील कुठेतरी एफर्ट्स घेतले आणि ते एफर्ट्स घेतल्यामुळे काय झालं तर आमचं आणि तुमचं दोघांचंही नाव. मुलगा जेव्हा काहीतरी करतो तो मुलगा फक्त स्वतःचं नाव नाही करत, आईवडिलांचं पण नाव करतो, आजी आजोबांचं पण नाव करतो किंवा पूर्ण त्याच्या परिवाराचं नाव करतो. हीच आपली जबाबदारी आहे. तर आपला जो परिवार आहे त्या परिवाराचं आपल्याला काय करायचं, नाव करायचं. नाव करण्यासाठी काय करावे लागेल आपल्याला